म्हणलं. मग भगवान शंकरांनी सांगितलं जर ही बुद्ध लावली मी पाणी पिणार नाही आणि जेवणारही नाही. मग तर पंचायत झाली महाराज. मग काय करा? भस्मासुराने सांगितलं एक काम करा महाराज. म्हणले का? मी सांगू का म्हणले तुम्हाला सल्ला? म्हणले सांगा. म्हणलं मला असं वाटायला लागलं की एखादी जर नाही भेटला असं तर तुम्ही निर्बळ उपाशी राहता. त्याच्यापेक्षा एक काम करा म्हणले का, मी काम पडलं एखादं नाही सापडलं मेलेला माणूस, राख नाही सापडली त्या माणसाची, तर एखादा माणूस वारकरी पाहायचा मी भारत महाराष्ट्राचा ठोकर बक्या त्याला कपकन त्याच्या मस्तकावर ठेवला हात की खलास त्याची जळ एक राख घेऊन यायची. एवढा वर द्या जेव्हा माग पुढं पाहून काय विचार करून ज्याच्या मस्तकावर हात ठेवला तो जोडून भस्म होईल असा भस्मासुराला वर द्यायचा. ते विचार केला का भगवान शंकरानं यानं जर मयाच डोक्यावर हात ठेवला भजण्याचा सांगा नक्कीच ना. त्या भजनाला जर चाल आली नाही आला तर दुसऱ्या जर येतं त्याची बाजून घालत पण त्याला बरोबर सुचवणार नाही. कारण ती माणसं कारण उभी आहे ना त्याला वाटते आपली जागा हे घ्यायचं. आणि भगवान शंकराला ती विचारच केला नाही मागं पुढं की याला भस्मासुराला कसा वर द्यावा. दिलान महाराज वर त्याला तू म्हणले तो खाली आला आणि यानं सगळीकडे वारकरी पाहिला. म्हणला आपला प्रयोग करून पाहिला. एक चांगला माळकरी पाहिला त्याच्या डोक्यावर हात ठेवला खला झालं नाही तर जमलं. पण ज्यानं आपल्याला वर दिला डोक्यावर हात ठेवल्याबरोबर माणसं मरायच्या त्यानं कधी आपला वर वापस घेऊन टाकल ते. मग अगोदर त्याचाच काटा काढू म्हणजे कोणाचा भगवान शंकराचा आणि म्हणून महाराज आला वापस. बसपर तुला कुणकड आला रे म्हणला एकही माणूस मरण गावात. आणि मग काय वर खोटा आहे का खरा काही कळलं म्हणला खोटं पाहू तुमच्या डोक्यावर हात ठेवून पाहू द्या. भगवान शंकरा तेव्हा उजळलं. ते म्हणला हुकलंय काम आपलं. हो आपलं काम हुकलं. यानं जर हात ठेवला तर नक्की मरणार. कारण मी जे तप केलंय एका जन्माचं तप आहे का? मग जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही. एका जन्माचं पुण्य एक महाराज भगवान शंकराचं. कारण सगळे आदिनाथ असणारा भगवान परमात्मा, सगळ्या जगाच्या अगोदर असणारा भगवान परमात्मा भगवान शंकर कमी पुण्य नाही महाराज. आणि मग एवढं पुण्य असल्यामुळं ते म्हणलं आपलं वाचा खोटी होणार नाही. भगवान शंकर पळाले. पार्वती मातेने पाहिलं अरे भस्मासुरा काय करला म्हणला काहीच नाही आता मात्र एकदा मारू द्या या जोगड्याला तू महीच बायको होणार. पार्वती माता पळाली आणि पळाल्यावर महाराज दोघे पळाले तर ते तेल माहित होतं यानं काही काम करू द्या वाकडं तिकडं कोण भगवान शंकरनं त्याचं निपटायचं काम विष्णू परमात्म्याकडे होतं. हे पळत सुटले कुठं कैलासला सोडून पळत आले वैकुंठात आणि विष्णू परमात्म्याजवळ हात जोडले. सांगितलं काय झालं म्हणला काहीच नाही ते भस्मासुराला वर दिलाय तो माझ्याच मागे लागलाय. पार्वतीने सांगितलं दादा धाव लवकर आता संकट पडले भारी तूच माझा कैवारी धाव आता लवकर येईवो 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 धावून या विलंब गावाया लाविला कृपा. आणि मग धाव धाव म्हणल्यावर महाराज भगवान परमात्मा गेले आणि भस्मासुराला आता भुलवायचं म्हणल्यावर साधं काम एक महाराज. अहो मी गावातला चपराशी आपला ऐकन ऐकतंय ते म्हणते सरपंचाला विचारून सांगतो. अरे बाबा दे ना ते अजून कागद असला तर नमुना नंबर 8 लिह नाही लिहितो पण सरपंचाला विचारून सही शिक्का देतो देते का. आणि मग हे तर सारा भस्मासूर होता. यानं प्रयोग करून पाहिला भगवान शंकराव. देवाला वाटलं असं तसं जमणार नाही. भगवान परमात्म्यानं रूप धारण केलं कोणतं मोहिनी रूप. मोहिनी रूप धारण केलं महाराज. आणि मोहिनी रूप धारण केल्यावर चेंडू फेकला. मी कधी सांगत असतो चेंडू फेकला की एवढा राक्षस होता पण गारच झाला. मी केवढा सांगत असतो केवढा माणूस असतो देवा माझ्याकडे पण मला असं बायको तर गेला गार आईस्क्रीम इकडं बाहेर किती जरा असू द्या त्याच्याकडे मागं पुढे 50 पोलीस 50 बंदुकी काही असू द्या पण घरात गेला चुप उठणार काय
काय तिच्यात शक्ती आहे काय आपल्याला आधी कळाली नाही. काय शक्ती आहे देव जाणे तिच्याजवळ काय आधी माझ्या शक्ती आहे. बायकोजवळ माणसं काऊन घाबरतात हेच कळत नाही मला. दुसरीकडे कुठेच भेट नाही, किती डेअरिंग करते, पण तिच्याजवळ गेले की चुप असतात. आणि ती पुन्हा उलफट म्हणती, काय म्हणते माहिती तुम्हाला? बस करा तुम्ही, काय कळत आहे तुम्हाला? म्हणजे तिला कळत नाही, आपल्याला कळत नाही. किंवा सगळं जग चालवायला लागले, याला कळलं आणि ती घरात काऊन जा म्हणते तुम्हाला काय कळत नाही, चुप बसाव.